एक शक्यता असू शकते ना? शक्यता? तुझ्या कल्पना शक्तीला दाद द्यायला हवी सावली. ही फक्त शक्यता नाहीये, निव्वळ तुझे अंदाज आहेत आणि ते लांब लांबचे आहेत. लांबचे वाटत असले तरी ते खोटे असतीलच असं नाहीये ना. हे बघा, मला खात्री आहे की कोणीतरी मुद्दाम तुमचा गैरसमज करून दिलाय. पण प्रश्न हा आहे की का? कोणाचा फायदा होत असेल तुमच्या गैरसमजातून? बरं, जर हे सगळंच खोटं असेल तर नेमकं सत्य काय आहे? सत्य हेच आहे की चंद्रकांत माझ्या लेकीला भेटला, तो माझ्यापासून काहीतरी लपवतोय आणि हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. आणि ती तिलोत्तमा त्याला वाचवण्यासाठी त्या भैरवी वजेला घरात राहू देते. इतकं सगळं सरळ आहे. नाही जगन्नाथजी, असं नाहीये. जर हे सगळं बाबांना वाचवण्यासाठी असतं ना, तर आता चित्र वेगळं असतं, परिस्थिती वेगळी असती. जर ह्या सगळ्यात बाबांचा दोष असता तर त्यांनी भैरवी माईंच्या घरी राहण्यावर विरोध केला नसता. उलट हे सगळं तर त्यांच्या सोयीचं होतं ना. पण तसं नाहीये, बाबांनी विरोध केला म्हणजेच हे सगळं प्रकरण वेगळं आहे, जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीये. तो अजूनही त्याचीच बाजू घेतीये. तोच अजून तुला निर्दोष वाटतोय? नाही, मी कोणाची बाजू घेत नाहीये. मला फक्त सत्य जाणून घ्यायचंय. आणि जर तुम्हाला बाबांना दोषी ठरवून स्वतःचं समाधान करून घ्यायचं असेल ना, तर कुशाल घ्या. तुम्ही माझ्या बाजूने आहात की नाही माहित नाही, पण मी सत्य नक्की शोधून काढणार. बोललो होतो ना मी, काही करायच्या आधी मला जरा विचारत जा. आणि आपल्यात बोलणं झालं होतं ना की या सगळ्या गोष्टी आपण दोघांनी मिळून शोधून काढायच्या आहेत. काय केलंस तू? जगन्नाथजींना त्या डॉक्टरांचा नंबर दिलास, काय केलं त्यांनी इथे येऊन? आणि या सगळ्यात ना मला तुझी जास्त काळजी वाटते. तुला काही झालं तर? सॉरी, पण सारंग सर, मला खात्री आहे की तो डॉक्टर आणि माई मिळून खूप मोठा डाव रचतायत. आणि ह्या सगळ्यात तिलोत्तमा मॅडमला अडकवलं जातंय मुद्दाम. माई त्या डॉक्टरांचा वापर करून तिलोत्तमा मॅडमला वेटीला धरतायत. सगळं बरोबर आहे, मी असं म्हणत नाही की तू हे केलंस ते पूर्ण चुकीचं आहे. करायची गरज होती सावली, पण कशा पद्धतीने? म्हणजे तू हे जे केलंस ना, तर करायच्या आधी ना थोडे त्याचा परिणाम काय होणार याचा विचार करायला हवा आपण. तू हे केलं, त्याचा परिणाम काय झाला? जगन्नाथजी घरी आले आणि काय केलं त्यांनी? बाबांना किती त्रास होतोय. हो, पण ह्या सगळ्यात जगन्नाथजींना फसवलं जातंय. हे बघ सावली, तुझ्या ह्या गोष्टीवर पण विश्वास आहे माझा. हे सगळं करताना मी तुला अडवणार नाही, पण मला विचारत जा. माझा विश्वास आहे तुझ्यावर. यापुढे कुठलंही पाऊल उचलायच्या आधी मला विचारायचं सावली. आणि जसं तू घरातल्या लोकांच्या प्रतिमेची काळजी घेतेस, तशी स्वतःच्या पण प्रतिमेची काळजी घे. ती भैरवी आहे ना, ती डेंजर आहे. जागेवर नाही आहे तिचं, काही करू शकते ती. सारंग सर, मला तुमची काळजी कळते. मला हेही माहिती आहे की तुम्ही हे सगळं माझ्या भल्यासाठी बोलताय. पण मी खरं सांगते, माझा संशय खोटा नाहीये आणि हे मी लवकरच सिद्ध करून दाखवेन. तू सिद्ध करशील सावली, पण घरातली शांतता पण टिकवून ठेवायला हवी. आणि ही कोणाची जबाबदारी आहे? तुझी. उलट ती टिकावी म्हणूनच मी हे सगळं करते. निदान रात्रीचं जेवण तरी मला वेळेवर मिळालं. मला वाटलं होतं आज उपाशी झोपावं लागतंय की काय. नाही, म्हणजे माझं कोणाला दोष देण्याचा उद्देश नाहीये. बघते ना मी, सावली आता तिच्या रेकॉर्डिंग्समध्ये बिझी आहे. अमृताला तर काय डॉक्टरांनी नाहीच सांगितलंय काम करायला. आणि राहिली तारा, तिच्याकडनं तर कुठली काही अपेक्षा करणंच गुन्हा आहे. तिच्या भरोशावर राहिलं ना तर उपाशी झोपावं लागेल सगळ्यांना. बोलण्यापेक्षा ना जेवण उरलंय, पाहिजे का? भरपूर जेव्हा पोट भरून. तुला काय वाटलं मला भस्म्या वगैरे झालाय का? आपल्याला कसं माहिती असणार ना. मी फक्त खाण्याबद्दल बोलत नाहीये, माझी काळजी घेतली जात नाहीये. मला मान्य आहे सावली खूप बिझी आहे, तिच्या मदतीला आता कुणीच नाहीये. मलाही वाईट वाटतं तिच्याकडे बघून. आज सगळा स्वयंपाक एकटीनेच केलास ना ग? मला सगळ्यांसाठी स्वयंपाक करायला आवडतं,
हा तुझा मोठेपणा झाला मनाचा. हे बघ, तुझ्या मदतीला कोणीतरी इथं घरात असेल ना, तर तुलाही थोडा निवांत वेळ मिळेल, रियाज करू शकशील. म्हणूनच मला असं वाटतंय की तुझ्या मदतीसाठी कोणाला तरी आणूया का आपण या घरात, तुला हातभार लावायला. भैरवीजी, आजवर ह्या घरात स्वयंपाक किंवा इतर कामं याकरता आम्ही कोणीही बाहेरची व्यक्ती आणलेली नाही. आमच्या सगळ्या गृहलक्ष्मी सुगरण आहेत. जी काय जबाबदारी आहे ती ते वाटून घेतात. हो भैरवी, तसं बघायला गेलं तर घरच्या सगळ्या बायका एकत्र मिळून काम करतात, एकमेकींना हातभार लावतात. बाहेरच्यांची गरज नाहीये. कुठल्या काळात जगताय तुम्ही? हा, एवढ्या कर्तबगार सुनांना काय घरची कामं करायला लावणार आहे? आणि आता ही अमृता, आता हिचंही बाळांपण अगदी तोंडावर आलंय. मग आता काय या ओल्या बाळंतिणीला काम करायला लावणार आहे? ती तिच्या बाळाला बघेल की स्वतःला? तसं नाहीये भैरवी. असं नाहीये. मग कसं, कोणाच्या भरोशावर घर सोडणार आहात तुम्ही? सावलीचं आता रेकॉर्डिंग वगैरे जोरात सुरू झालेलं आहे. तेव्हा माझा सल्ला ऐका, या घरात अशी कुणीतरी आणा जी या घराला आपलं घर समजून काम करेल. काय वाटतं तिलोत्तमा? आई, ऍक्च्युली मला भैरवीजींचं पटतंय. नाही म्हणजे माझी पण डिलिव्हरीची डेट आता जवळ आली आहे. घरातलं सगळं काम सावलीवर पडतंय. मग तोपर्यंत एखादी मुलगी ठेवली कामाला तर काय हरकत आहे? पण वहिनी, तुम्ही काळजी नका करू, मी सांभाळेन सगळं. ठीक आहे, शेवटी घर तुमचं आहे, निर्णयही तुम्हीच घेणार.